पैठण विधानसभेच्या महायुतीचे उमेदवार विलास बापू भुमरे रुग्णालयात दाखल, प्रकृती ठीक असून प्रचार सुरू ठेवण्याचे खासदार संदीपान भुमरे यांचे आवाहन। शालिवाहन भूमी न्यूज सेवा। पैठण विधानसभेच्या महायुतीचे उमेदवार व खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास बापू भुमरे यांना शनिवारी सकाळी चक्कर येऊन गॅलरीत पडल्याने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागात दाखल करण्यात आले आहे। डॉक्टरांनी डावा पाय आणि हातात फ्रॅक्चर झाले असून काळजी नसल्याचे सांगितले आहे, तरी अफवावर विश्वास न ठेवता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार सुरू ठेवण्याचे आवाहन खासदार संदीपान भुमरे यांनी केले आहे। या घटनेबाबत सरपंच शिवराज भुमरे यांनी अशी माहिती दिली की तालुक्यात आपल्याला आत्ताच थोड्यापूर्वी माहिती झाली असेल की आज सकाळी पहाटे बापू झोपेतून उठल्यानंतर 5:30च्या दरम्यान बापू उठले आणि बापूंनी गॅलरीत गेल्यानंतर बापू फोनवर बोलत असताना बापूला चक्कर आली आणि बापू गॅलरीवरून पडले आणि त्यामुळे आज बापूला इथं आम्ही गॅलेक्सी हॉस्पिटलला घेऊन आलेलो आहे। बऱ्याच जणांचे फोन येत आहेत, अनेक लोक संपर्क करायचा प्रयत्न करत आहेत, परंतु हॉस्पिटलला असल्याने संपर्क होत नाही। परंतु सांगायचं एवढंच आहे की बापूला डाव्या साईडला बापूच्या डाव्या अंगावर पडल्यामुळे डाव्या साईडला 2-3 ठिकाणी बापूंचे फ्रॅक्चर झालेले आणि त्यामुळे बापूला इथं हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे। काळजी करण्यासारखं कारण नाही, डॉक्टरांनी सर्व टेस्ट वगैरे चेकअप केलेलं आहे आणि डॉक्टर आता आज ऑपरेशन पण करणार आहे आणि त्यानंतर आपल्या स्टेबल झाल्यानंतर बापू पण आपल्याला बोलणार आहे। तर फक्त एवढीच विनंती आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। बापूंची तब्येत चांगली आहे आणि बापू थोड्या वेळात आपल्यासोबत सर्व संवाद पण साधणार आहेत आणि बापूच्या आज जे काही नियोजित दौरे होते, परंतु आज बापू हॉस्पिटलला असल्यानं आज ऑपरेशन आणि पुढे काही दिवस बापूला आता हॉस्पिटललाच ठेवावं लागणार आहे। त्यामुळे पुढचे नियोजित दौरे बापूचे स्वतः बापू राहणार नाही। साहेब आपल्याशी जे शक्य होईल तेवढा भेटण्याचा प्रयत्न करतीलच। बापूच्या डाव्या हाताला आणि डाव्या पायाला दोन्हीकडे 2-2 फ्रॅक्चर आहेत, त्यामुळे त्यांना आज ऑपरेशनही लागणार आहे। बाकीची बापूंची तब्येत एकदम चांगली आहे आणि संध्याकाळपर्यंतच बापू आपल्यावर लाईव्ह येतील। बाकी काळजी करण्यासारखं काही नाही। मार लागल्या कारणाने त्यांना ऑपरेशन लागणार आहे।